नमस्कार. मागच्या वेळेस आपण परशुरामांचा अवतार बघितला. यावेळेला आपल्याला अतिशय अलौकिक अशा राम अवताराचा अभ्यास करायचा आहे, नाही का? हजारो लाखो वर्ष गेले तरी आपल्या प्रेरणास्थान असणारे राम, त्यांना पहिल्यांदा आपण नमस्कार करूयात. श्रीरामांचा उच्चार करताच आपले सगळी पापं धुतली जातात. म्हणून असं म्हणतात की देह सोडताना सुद्धा श्रीरामांचं नाव घेतलं की मुक्ती मिळते, नाही का? इतकं ह्या राम अवतारांमध्ये काय विशेष भरलेलं आहे. तर वाल्मिकींनी आपल्याला थोडक्यात समजवलं आहे की याचं वर्णन करणं अतिशय हे आहे, कठीण आहे. आणि हे रामांच्या विषयी बोलणं म्हणजे अगदी दिव्यच आहे, नाही का? अतिशय त्यांचं चरित्रच अतिशय दिव्य आहे. त्यांच्या जीवनावरती बोलण्यासाठी आपले शब्द तोटके पडतील. अशा प्रकारे ते सांगतात की रामाबद्दल खूप माहिती आहे लोकांनी खूप पुस्तकं वाचलेली आहेत, कीर्तनं बघितलेली आहेत, अनेक गोष्टी, त्यांचे आई कोण, वडील कोण, बहीण कोण, पत्नी कोण, सर्व लोकांना माहिती आहे. परंतु वाल्मिकींनी त्यांच्या जन्माविषयीचं आपल्याला आणखीन त्यांच्या चरित्राविषयी अतिशय सुंदर समजून दिलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही एकच रामनामाचा एकच श्लोक पाठ करा की त्याच्यात तुम्हाला सगळं समजवून येईल. तो श्लोक त्यांनी सांगितला की कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्यम कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. हा श्लोक पाठ केला की त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे त्याचं मार्गदर्शन लोकांना आपोआप मिळेल. म्हणून हा एक श्लोक त्यांनी नमस्कार करून त्यांना म्हणायला सांगितलं आपल्याला. तसं बघायला गेलं तर राम अवतारामध्ये रामांना काय सांगायचं आहे येऊन, त्यांनी कशा करता अवतार समजावून सांगितले आपल्याला त्या अवतारामध्ये येऊन. तर सगळ्याच गोष्ट म्हणजे त्यावेळेला समाज हा अधपतित झाला होता. ज्या वेळेला समाजातला अधिपत्य होऊन आणि नैतिकता नष्ट होते, त्यावेळेला अवतारांना आपलं कार्य करण्याकरता यावं लागतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्र हे आलेले आहे. त्यांचा जन्मच अशासाठी झालेला आहे आणि त्यांनी ते आपल्याला खूप समजवलेलं पाहिजे. सामान्य माणसांना त्यांनी समजवलं आहे की पहिली गोष्ट त्यांनी आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिली की स्वार्थत्याग पाहिजे. स्वार्थत्यागाची परिकाष्ठा श्रीरामांकडे होती. शब्दपालन होतं, बंधू प्रेम होतं, पती पत्नी प्रेमभाव. बघा, पती पत्नी प्रेम नाही, पती पत्नी प्रेम भाव. भाव शब्दाला खूप मोठं महत्व आहे. नंतर सद्विचारांना प्रोत्साहन आणि दुष्ट वृत्तीचे दमन, या सगळ्या गोष्टी श्रीरामांनी अवतार घेऊन आपल्याला समजवलेल्या आहेत. शब्दपालन तो आपल्याला सगळ्यांना वर्णन माहिती आहेत. आता इतक्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण एवढे त्याच्यावरती पूर्ण बोलू शकत नाही. परंतु स्वार्थत्यागाची परिकाष्ठा मात्र आपण सांगू शकतो की 3 राज्य त्यांच्या पायाजवळ आलेली होती. अयोध्येचं राज्य होतं, किष्किंधेचं राज्य होतं आणि लंकेचं राज्य होतं. परंतु त्यांनी त्याचा मोह ठेवला नाही. म्हणून त्यांचा अवतारच समजवतोय आपल्याला की रामाने लोकशिक्षणाद्वारे व्यक्तिवाद आणि आत्मकेंद्रितता आणि लोभ नष्ट करण्याकरता जन्म घेतला होता, अवतार घेतला होता. रामांचे काय वर्णन करावे? प्रजापालनाचा आदर्श त्यांच्या जवळ आहे. त्यांच्यासारखा कर्मयोगी राजा कुठे बघितलेला नाही. ते साधू पुरुष असून असे राम आहेत. त्यांचे चरित्र, त्यांचं जीवन, त्यांचं एकंदरीत सर्व अलौकिक आहे. वैदिकांनी भगवान रामचंद्रांची एक राष्ट्र उभे करण्यासाठी विशेष दाखवलेलं आहे. त्यांनी रायसूत यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ केला, परंतु साम्राज्य वाढवण्यासाठी नाही. राजे लोक साम्राज्य वाढवण्यासाठी करतात, पण रामानी तसं नाही केलं. ते असे तू हिमाचल, त्यांनी विशिष्ट एकच जीवन पद्धती असावी, नंतर निष्ठा असावी, श्रद्धा असावी, एक विशिष्ट मानव समाजामध्ये विचार असावा, तो एकसारखा विचार असावा. यासाठी त्यांनी प्रयत्न केले खूप आणि आपल्या जीवनातनं दाखवून दिलं. आम्हाला जेव्हा प्रवचन ऐकताना, पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन ऐकताना जेव्हा ते सांगतात, तेव्हा ते म्हणतात की रावण आणि राम याच्यात फरक विचारला कोणी आपल्याला तर तुम्ही काय सांगाल? तर रावण निश्चितच कसा होता? आत्मकेंद्रित आणि लोभपूर्ण होता. आता आत्मकेंद्रित म्हणजे कसा? तर मी, माझं कुटुंब आणि माझा धंदा, बस. हे सगळे आत्ताच्या समाजामध्ये दिसणारे रावणच ते म्हणतात. परंतु जो आत्मकेंद्रित नाहीये, जो समाजासाठी काहीतरी करतोय, त्याच्या उलट राम आहेत. म्हणजे रावणाच्या उलट राम आहेत की समाजासाठी काहीतरी करणारे आहेत, समाजाला लोकशिक्षण देणारे आहेत, विचारांचं आदान प्रदान करणारे आहेत. आणि म्हणून
जे असे जे कर्तव्यनिष्ठ लोक रामांनी तयार केलेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं की निर्भयता पाहिजे, कर्तव्यनिष्ठा पाहिजे आणि निर्लोभता पाहिजे. ह्या गोष्टी जर असतील तर खरोखरच रामाला नमस्कार केल्यासारखं होईल. म्हणून आपण आत्ताच्या समाजामध्ये बघतो की मोठे मोठे पुष्ट असलेले, नंतर कव्हर एकदम अतिशय उत्तम असणारं असं पुस्तक हातात धरणारी मुलं आपण पाहतो. परंतु ते त्यांच्या फक्त बाह्य रंगावरतीच पाहतात. त्यांना आता तुम्ही अंतरंग उघडून सांगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे अंतरंगामध्ये रामाचं चरित्र हे अतिशय दिव्य भव्य आणि त्यांचा जन्म कसा झाला हे सांगणं अतिशय गरज आहे. आज जडवाद फोपाळलेला आहे. वाटेल तेवढे लोक आपल्या वैदिक संस्कृतीवर हल्ला करत आहेत. त्यामुळे हे आपल्याला जागृती देणं, रामाचं नाव घराघरात घेऊन जाणं हे आपलं सर्वांचंच आद्य कर्तव्य आहे. असं समजून आपण रामाच्या जन्माला न्याय दिला असं होईल. म्हणून माझे हे पुष्प मी भगवंताला अर्पण करते आणि सर्वांना नमस्कार, रामांना नमस्कार. सगळ्यांनी प्लीज लिंकवर जाऊन लाईक करावं ही माझी विनंती. नमस्कार.